नागपुर के जरीपटका अंतर्गत दयानंद आर्य कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय के संस्था के सचिव व 2 शिक्षिकाओं पर विशेष समाज की छात्रा को स्कूल में प्रवेश देने से इनकार किए जाने का मामला सामने आया है। संबंधित शाला की मुख्याध्यापिका ने ही 12 मई को महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यक आयोग को लिखित शिकायत की। वहीं एक अन्य शिक्षिका ने भी आयोग को ईमेल पर शिकायत भेजी थी। फिरियादी मुख्याध्यापिका डॉक्टर गीता हरवानी, उम्र 50 वर्ष, नागार्जुन कॉलोनी बताया जा रहा है। प्राप्त जानकारी के अनुसार आरोपियों में संस्था सचिव राजेश लालवानी, सिंधु नगर सोसाइटी जरीपटका तथा 2 अन्य का समावेश है। फिरियादी की शिकायत के अनुसार उनके स्कूल में 8 मई 2025 को एक विशेष समाज की महिला उनकी बेटी का 6वीं कक्षा में एडमिशन कराने आई थी, लेकिन एडमिशन इंचार्ज ने उच्च प्राथमिक शाला की इंचार्ज से मिलने भेजा। उन्होंने संस्था सचिव लाडवानी के अल्पसंख्यक समाज की छात्राओं के एडमिशन नहीं देने के निर्देश होने से एडमिशन फुल होने का बहाना बताकर मना कर दिया, जबकि एडमिशन फुल नहीं हुआ है। इस संबंध में पूछताछ करने पर मुख्याध्यापिका हरवानी को सहयोगी कर्मचारियों से पता चला कि सचिव राजेश लालवानी ने विशेष समाज की लड़कियों को एडमिशन देने से मना किया है। आगे की जांच पुलिस कर रही है। यामध्ये जरीपटका मार्केटमध्ये दयानंद आर्य गर्ल्स हायस्कूल आहे, जी अल्पसंख्याकांच्या संदर्भाने आहे। त्याच्यामध्ये यावर्षी करता नवीन भरती चालू होती। भरती इन द सेन्स मुलांची ॲडमिशन्स प्रोसेस चालू होती। त्याकरता विविध शिक्षकांना, शाळेतील शिक्षकांना नवीन विद्यार्थी घेऊन येण्याकरता सांगण्यात आलं होतं, शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी। त्यामध्ये एक शिक्षिकेचा संबंध म्हणून त्यांनी एक मुस्लिम मुलीला 6वी मध्ये ॲडमिशनसाठी ती शाळेमध्ये घेऊन आली होती आणि शाळेचे जे ॲडमिशन हेड आहेत सिमरन आणि टीचर्स आर्य म्हणून आहेत, त्यांच्याकडे तिला पाठवलं होतं। त्यावेळेला त्या दोन्ही टीचर्सनी त्यांना सांगितलं, त्या मुस्लिम मुलीच्या आईला सांगितलं की सध्या शाळेमध्ये जागा फुल झालेल्या आहेत, तुम्हाला आम्ही नंतर करू। मग ह्या संबंधियांनी त्या दोन्ही टीचर्सना फोनवरून संभाषण करून विचारलं असता की बाबा तुम्ही ॲडमिशन फुल का सांगितलं, तर तेव्हा त्यांना फोनवरून सांगितलं की सेक्रेटरी, शाळेचे सेक्रेटरी आहेत राजेश लालवानी, यांनी त्यांना सांगितलेलं आहे की मुस्लिम मुलांना ॲडमिशन देऊ नका। ही माहिती कळाल्यानंतर त्यांनी अल्पसंख्याक विभाग, एज्युकेशन डिपार्टमेंट, बाल विकास अधिकारी यांना सगळ्यांना तक्रारी केल्या होत्या। 13 तारखेला या तिन्ही विभागाचे अधिकारी शाळेमध्ये जाऊन त्यांनी चौकशी केली असता त्यांना त्या आरोपामध्ये सत्यता आढळल्यानंतर तसा चौकशी अहवाल तयार करून तसेच शाळेच्या प्रिन्सिपल गीता हरवानी यांना त्यांनी ऑथरायझेशन लेटर देऊन शाळेविरुद्ध तक्रार देण्यासाठी कळवले। त्याप्रमाणे गीता हरवानी यांनी तक्रार दिल्यावरती त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे। BNS 299 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास चालू आहे।